आप देख रहे हैं भवानी टाइम्स। गोंदिया शहर की बुलंद आवाज, कोने कोने की खबर आप तक। आज महाराष्ट्र विधानसभा के अर्थसंकल्पीय सत्र के दौरान गोंदिया विधानसभा क्षेत्र के विधायक विनीत अग्रवाल ने सदन में किसानों से जुड़े विभिन्न गंभीर मुद्दों पर सरकार का ध्यान आकर्षित किया। विधायक विनीत अग्रवाल ने धान उत्पादक किसानों को प्रति हेक्टेयर 20,000 रुपये बोनस देने की मांग उठाई। इसके साथ ही उन्होंने सरकार से लंबित प्रोत्साहन राशि का शीघ्र वितरण सुनिश्चित करने की भी मांग की। उन्होंने कहा कि राज्य में धान खरीदी का जो लक्ष्य निर्धारित किया गया है वह अपर्याप्त है, इसे बढ़ाया जाना चाहिए ताकि अधिक से अधिक किसानों को अपनी उपज बेचने का अवसर मिल सके। साथ ही पूर्व में की गई धान खरीदी के बावजूद जिन किसानों की बकाया भुगतान राशि अब तक उनके खातों में जमा नहीं हुई है, उसे तत्काल जमा करने की मांग भी उन्होंने सदन में रखी। विधायक विनीत अग्रवाल ने NEML और बीम पोर्टल में मौजूद तकनीकी खामियों का मुद्दा भी जोरदार तरीके से उठाया। उन्होंने कहा कि शासन की प्रणालीगत गलतियों के कारण कुछ किसान अनजाने में गलत लाभ ले रहे हैं, लेकिन इसके लिए किसानों को दोषी ठहराया जाना अनुचित है। उन्होंने सरकार की इस टिप्पणी पर नाराजगी व्यक्त की कि किसान जानबूझकर गलत लाभ ले रहे हैं। विधायक अग्रवाल ने स्पष्ट कहा कि यदि पोर्टल में गड़बड़ी है तो उसकी जिम्मेदारी शासन की है, न कि किसान की। अंत में उन्होंने सरकार से मांग की कि किसानों के हितों को सर्वोच्च प्राथमिकता दी जाए और सभी समस्याओं का तत्काल व न्यायसंगत समाधान किया जाए। अध्यक्ष महोदय, यावर्षी जे धान खरेदी आणि नोंदणी होत आहे ते शेतकऱ्यांच्या आधारला लिंक करून होत आहे आणि यापूर्वी सुद्धा काही प्रमाणामध्ये म्हणजे फक्त जो गैरव्यवहार झाला 1600 कोटीमध्ये फक्त 2 कोटी रुपयाचा गैरव्यवहार झाला होता आणि ते पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेले नव्हते। ते पैसे कलेक्टरने थांबवले होते, कारण त्याचे कारण यांचा विभाग आहे। कारण अध्यक्ष महोदय यांनी 2 पोर्टलला वेगळे वेगळे धान खरेदीचे अधिकार दिलेले आहेत। पहिले NEML पोर्टलला दिलं होतं, नंतर मार्केटिंगमध्ये बीम पोर्टल आणलं आणि त्यामुळे काही तालुक्यामध्ये आदिवासींची खरेदी होते आणि मार्केटिंगची खरेदी होती। त्यामुळे काही शेतकऱ्यांनी दोन्ही भागामध्ये ते आपले नाव नोंदणी केले होते। अशा फक्त पूर्ण म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकच तालुका आहे तो सालेकसा, आणि त्या ठिकाणी जो 2 कोटीचा गैरव्यवहार झाला होता तो सुद्धा थांबवण्यात आलेला आहे। परंतु अध्यक्ष महोदय 1600 कोटीमध्ये 2 कोटी रुपये आणि ते देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेले नव्हते, आणि म्हणून या शासनाचे म्हणणे एकदम चुकीचे आहे की यामध्ये कोणत्याही प्रकारचे खोटे शेतकरी हा पैसा उचल करत आहेत। कारण अध्यक्ष महोदय हा पैसा डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जातो, कोणत्याही एजंटच्या खात्यामध्ये जात नाही। आणि म्हणून आमची शासनाला आग्रही मागणी आहे की धानाला बोनस दिला पाहिजे, कारण धान उत्पादक शेतकरी हा महाराष्ट्रामध्ये सर्वात गरीब, एकदम हलाखीच्या स्थितीमध्ये आदिवासी दुर्गम भागामध्ये, नक्षली भागामध्ये हा धान उत्पादक शेतकरी आहे। आणि म्हणून माझी विनंती आहे की मागील 2013 पासून आपण त्यांना प्रोत्साहन रक्कम देत आहोत, ती प्रोत्साहन रक्कमही दिली पाहिजे आणि धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून दिले पाहिजे। आणि दुसरं, आज आपल्याला धानाचे चुकारे आतापर्यंत मिळाले नाही आहेत, ते सुद्धा मिळाले पाहिजे। परंतु आमची आग्रही मागणी आहे, या इथं मंत्री महोदयांनी आज आम्हाला सकारात्मक उत्तर दिलं पाहिजे की धान उत्पादक शेतकऱ्यांना दरवर्षीप्रमाणे त्यांनी प्रोत्साहन जाहीर केला पाहिजे। 20,000 रुपये प्रति हेक्टरी बोनस एकच आहे। मला वाटतं अध्यक्ष महोदय मी याचं उत्तर दिलेलं आहे की कॅबिनेटच्या समोर हा प्रस्ताव घेऊन जाऊन त्याच्यावरती निर्णय घेण्यात येईल। नितीन राऊत। अध्यक्ष महोदय, यावर्षी जे धान खरेदी आणि नोंदणी होत आहे ते शेतकऱ्यांच्या आधारला लिंक करून होत आहे आणि यापूर्वी सुद्धा काही प्रमाणामध्ये म्हणजे फक्त जो गैरव्यवहार झाला 1600 कोटीमध्ये फक्त 2 कोटी रुपयाचा गैरव्यवहार झाला होता आणि ते पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेले नव्हते। ते पैसे कलेक्टरने थांबवले होते, कारण त्याचे कारण यांचा विभाग आहे। कारण अध्यक्ष महोदय यांनी 2 पोर्टलला वेगळे वेगळे धान खरेदीचे अधिकार दिलेले आहेत। पहिले NEML पोर्टलला दिलं होतं, नंतर मार्केटिंगमध्ये बीम पोर्टल आणलं आणि त्यामुळे काही तालुक्यामध्ये
आदिवासींची खरेदी होते आणि मार्केटिंगची खरेदी होती. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी दोन्ही भागामध्ये ते आपले नाव नोंदणी केले होते. अशा फक्त पूर्ण म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकच तालुका आहे तो सालेकसा, आणि त्या ठिकाणी जो 2 कोटीचा गैरव्यवहार झाला होता तो सुद्धा थांबवण्यात आलेला आहे. परंतु अध्यक्ष महोदय 1600 कोटीमध्ये 2 कोटी रुपये आणि ते देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेले नव्हते. आणि म्हणून या शासनाचे म्हणणे एकदम चुकीचे आहे की यामध्ये कोणत्याही प्रकारचे खोटे शेतकरी हा पैसा उचल करत आहेत. कारण अध्यक्ष महोदय हा पैसा डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जातो, कोणत्याही एजंटच्या खात्यामध्ये जात नाही. आणि म्हणून आमची शासनाला आग्रही मागणी आहे की धानाला बोनस दिला पाहिजे. कारण धान उत्पादक शेतकरी हा महाराष्ट्रामध्ये सर्वात गरीब, एकदम हलाख्याच्या स्थितीमध्ये, आदिवासी दुर्गम भागामध्ये, नक्षली भागामध्ये हा धान उत्पादक शेतकरी आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे की मागील 2013 पासून आपण त्यांना प्रोत्साहन रक्कम देत आहोत, ती प्रोत्साहन रक्कमही दिली पाहिजे आणि धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून दिले पाहिजे. आणि दुसरं, आज आपल्याला धानाचे चुकारे आतापर्यंत मिळाले नाही आहेत, ते सुद्धा मिळाले पाहिजे. परंतु आमची आग्रही मागणी आहे, या इथं मंत्री महोदयांनी आज आम्हाला सकारात्मक उत्तर दिलं पाहिजे की धान उत्पादक शेतकऱ्यांना दरवर्षीप्रमाणे त्यांनी प्रोत्साहन जाहीर केला पाहिजे. 20,000 रुपये प्रति हेक्टरी बोनस एकच आहे. मला वाटतं अध्यक्ष महोदय मी याचं उत्तर दिलेलं आहे की कॅबिनेटच्या समोर हा प्रस्ताव घेऊन जाऊन त्याच्यावरती निर्णय घेण्यात येईल. नितीन राऊत. अध्यक्ष महोदय यावर्षी जे धान खरेदी आणि नोंदणी होत आहे ते शेतकऱ्यांच्या आधारला लिंक करून होत आहे. आणि यापूर्वी सुद्धा काही प्रमाणामध्ये म्हणजे फक्त जो गैरव्यवहार झाला 1600 कोटीमध्ये फक्त 2 कोटी रुपयाचा गैरव्यवहार झाला होता. आणि ते पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेले नव्हते. ते पैसे कलेक्टरने थांबवले होते. कारण त्याचे कारण यांचा विभाग आहे. कारण अध्यक्ष महोदय यांनी 2 पोर्टलला वेगळे वेगळे धान खरेदीचे अधिकार दिलेले आहेत. पहिले NEML पोर्टलला दिलं होतं, नंतर मार्केटिंगमध्ये बीम पोर्टल आणलं. आणि त्यामुळे काही तालुक्यामध्ये आदिवासींची खरेदी होते आणि मार्केटिंगची खरेदी होती. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी दोन्ही भागामध्ये ते आपले नाव नोंदणी केले होते. अशा फक्त पूर्ण म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकच तालुका आहे तो सालेकसा, आणि त्या ठिकाणी जो 2 कोटीचा गैरव्यवहार झाला होता तो सुद्धा थांबवण्यात आलेला आहे. परंतु अध्यक्ष महोदय 1600 कोटीमध्ये 2 कोटी रुपये आणि ते देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेले नव्हते. आणि म्हणून या शासनाचे म्हणणे एकदम चुकीचे आहे की यामध्ये कोणत्याही प्रकारचे खोटे शेतकरी हा पैसा उचल करत आहेत. कारण अध्यक्ष महोदय हा पैसा डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जातो, कोणत्याही एजंटच्या खात्यामध्ये जात नाही. आणि म्हणून आमची शासनाला आग्रही मागणी आहे की धानाला बोनस दिला पाहिजे. कारण धान उत्पादक शेतकरी हा महाराष्ट्रामध्ये सर्वात गरीब, एकदम हलाख्याच्या स्थितीमध्ये, आदिवासी दुर्गम भागामध्ये, नक्षली भागामध्ये हा धान उत्पादक शेतकरी आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे की मागील 2013 पासून आपण त्यांना प्रोत्साहन रक्कम देत आहोत, ती प्रोत्साहन रक्कमही दिली पाहिजे आणि धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून दिले पाहिजे. आणि दुसरं, आज आपल्याला धानाचे चुकारे आतापर्यंत मिळाले नाही आहेत, ते सुद्धा मिळाले पाहिजे. परंतु आमची आग्रही मागणी आहे, या इथं मंत्री महोदयांनी आज आम्हाला सकारात्मक उत्तर दिलं पाहिजे की धान उत्पादक शेतकऱ्यांना दरवर्षीप्रमाणे त्यांनी प्रोत्साहन जाहीर केला पाहिजे. 20,000 रुपये प्रति हेक्टरी बोनस एकच आहे. मला वाटतं अध्यक्ष महोदय मी याचं उत्तर दिलेलं आहे की कॅबिनेटच्या समोर हा प्रस्ताव घेऊन जाऊन त्याच्यावरती निर्णय घेण्यात येईल. नितीन राऊत.